नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. नवीन कर्मचारी धोरण 2025, किमान वेतन, महिलांना समान पगार, ग्रॅज्युटी 7 तारखेच्या आत पगार. काय आहे पाहू आपण सविस्तर. केंद्र सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे, जो की दिनांक 22 नोव्हेंबर 2025 पासून कार्यान्वित झालेला आहे. यामध्ये जुने व कालबाह्य झालेले एकूण 29 कामगार कायदे रद्द करण्यात आले आहे. कामाच्या तासामध्ये वाढ. नवीन कामगार कायद्यानुसार आता कामगारांना 8 ते 12 तास व आठवड्यामध्ये 48 तास काम करावे लागणार आहे. सदरचा नियम खाण व विडी कामगार यांना लागू असणार आहे. जर हे कामगार सलग 30 दिवस काम केल्यास त्यांना बोनस द्यावा लागणार आहे. कंत्राटी, रोजंदारी, बाह्य यंत्रणेतील कामगार. आता कंत्राटी, रोजंदारी, बाह्य यंत्रणेतील कामगारांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वैद्यकीय, सामाजिक सुरक्षा, त्याचबरोबर रजा द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर सर्वच कामगारांना किमान वेतन विहित कालावधीत देण्याची हमी यामध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर 40 वर्षापेक्षा अधिक वयाच्या कामगारांना वर्षाला वैद्यकीय तपासणी भत्ता द्यावा लागणार आहे. याशिवाय ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतन द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर धोकादायक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना 100% आरोग्य सुरक्षा द्यावी लागणार आहे. 7 तारखेच्या आत वेतन. नवीन कामगार नियमानुसार 7 तारखेच्या आत पगार द्यावा लागणार आहे. तर 1 वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रॅज्युटी रक्कम द्यावी लागणार आहे. महिलांना समान वेतन. सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांसोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना समान वेतन द्यावा लागणार आहे. वेतनामध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभाव करता येणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.